तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर तुम्ही देखील एक आयुष्यमान कार्ड धारक असाल, तर तुम्हाला देखील 5 लाखापर्यंत मोफत उपचार या कार्डाअंतर्गत घेता येतो. आणि हा उपचार घेण्यासाठी तुमच्या कार्डची ई-के-वाय-सी कंप्लीट असणं फार गरजेचं आहे. तरच तुम्हाला हा 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळतो. तर तुमच्या कार्डची ई-के-वाय-सी ही कंप्लीट आहे की नाही याचं स्टेटस हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधूनच चेक करू शकता. तर आयुष्मान कार्ड ई-के-वाय-सी स्टेटस हे कसं चेक करायचं याविषयीची लाईव्ह प्रोसेस आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर ई-के-वाय-सी स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला या अधिकृत पोर्टलवर यायचं आहे. या पोर्टलवर येण्यासाठी तुम्ही PMJAY हे जरी सर्च केलं तरी तुम्ही या वेबसाईटवर याल. तरी पण डिस्क्रिप्शनमध्ये मी या पोर्टलची लिंक तुम्हाला देतो. त्यावरती क्लिक करून देखील तुम्ही या पोर्टलवर येऊ शकता. तर या पोर्टलवर आल्याच्या नंतर अशा काही प्रकारचा इंटरफेस या पोर्टलचा तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही पाहू शकता आयुष्मान कार्ड अंतर्गत लाभार्थ्याला 5 लाखापर्यंत मोफत इलाज हा मिळतो. तर आता तुम्हाला तुमच्या कार्डची ई-के-वाय-सी स्टेटस हे चेक करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला लॉग इन ॲज बेनिफिशरी येथे लॉग इन करावं लागणार आहे. तुम्ही पाहू शकता या पेजवरती आपल्याला लॉग इन करायचं आहे. तुमचं जर आयुष्मान कार्ड असेल तर तुम्हाला कार्डला असलेला मोबाईल नंबर टाकून ओ-टी-पीवर तुम्ही यामध्ये लॉग इन करू शकता. तर आता कसं लॉग इन करायचं तर चला मी तुम्हाला दाखवतो. तर सुरुवातीला येथे दिलेला जो काही कॅप्चा असेल हा येथे तुम्ही पाहू शकता या बॉक्समध्ये जो कॅप्चा आहे तो आपल्याला येथे टाकायचा आहे. तर तो कॅप्चा आपण येथे टाकूयात. तर तुम्ही आता आपण येथे कॅप्चा हा टाकलेला आहे. तर कॅप्चा टाकल्याच्या नंतर आपल्याला येथे आपला मोबाईल नंबर जो आयुष्मान कार्डला रजिस्टर असेल तो आपल्याला येथे टाकायचा आहे. आपण नंबर टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एक ओ-टी-पी या योजनेअंतर्गत पाठवला जाणार आहे. तो ओ-टी-पी आपल्याला येथे टाकायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता आता आपण येथे आलेला मोबाईल नंबरवरती ओ-टी-पी हा फिल केलेला आहे. त्यानंतर संबंधित जो दिलेला कॅप्चा आहे तो देखील आपल्याला पुन्हा येथे टाकायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता आता आपण संपूर्ण माहिती ही येथे जशास तशी जी मागवलेली आहे ती भरलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्याच्या नंतर आपण या पोर्टलवर जे आहेत ते लॉग इन होणार आहेत. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे लॉग इन झाल्याच्या नंतर जर तुम्हाला या योजनेअंतर्गत नवीन एखादी नोंदणी करायची असेल, एखादा सिटिझन यामध्ये जोडायचा असेल, तर तुम्ही यावरती क्लिक करून तो देखील जोडू शकता. पण आता आपल्याला सध्या आपल्या कार्डची ई-के-वाय-सी स्टेटस हे चेक करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला येथे काही माहिती मागवली जाणार आहे, की ज्यामध्ये याचं योजनेचं नाव असेल, तुमचं स्टेट तुम्हाला टाकायचं आहे, डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे आणि सर्च बाय आधार असं करून तुम्हाला सर्च करायचं आहे. तर दिलेली माहिती ही आता आपण येथे भरूया. आपल्याला येथे सर्च बाय आधार नंबर अशावर क्लिक करून आता आपल्याला आपलं जे टाकलेली माहिती आहे त्यानुसार आपला जो बेनिफिशरी म्हणजे लाभार्थी निवडायचा आहे, सर्च करायचा आहे. त्यासाठी आपल्याला आपला आधार नंबर जो की आयुष्मान कार्डला रजिस्टर आहे तो आपल्याला येथे टाकून कॅप्चा टाकून सर्चवर क्लिक करायचा आहे. तर आता आपण दिलेली माहिती येथे भरूया. तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण माहिती ही येथे आपण या बॉक्समध्ये संपूर्ण भरलेली आहे. आता भरल्याच्या नंतर आपल्याला हे जे सर्च ऑप्शन आहे, सर्च बार आहे याच्यावरती क्लिक करून लाभार्थी शोधायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता आपण सर्चवर क्लिक केलेलं आहे. सर्चवर क्लिक केल्याच्या नंतर अशा काही प्रकारे आपल्याला आता आपण टाकलेल्या माहितीनुसार संपूर्ण लाभार्थी जे काही आहेत त्यांची यादी अशा काही प्रकारे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपली जी फॅमिली असेल त्यामधील सर्व सदस्य यांच्या डेट ऑफ बर्थ, नेम व त्याचबरोबर ई-के-वाय-सी स्टेटस देखील आपल्याला येथे पाहायला मिळणार आहे. तर त्यामधून तुम्ही पाहू शकता येथे आहे ई-के-वाय-सी स्टेटस आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता 3 जे मेंबर्स आहेत त्यांची ई-के-वाय-सी ही व्हेरिफाईड आहे. म्हणजे त्यांची ई-के-वाय-सी ही कंप्लीट आहे. ते 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार घेण्यासाठी पात्र आहेत. म्हणजेच त्यांचं जे कार्ड आहे ते ॲक्टिव्ह आहे, व्हेरिफाईड आहे अशा प्रकारची माहिती येथे आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता एक मेंबर असाही आहे की ज्याची ई-के-वाय-सी ही अद्याप तरी कंप्लीट नाही, आयडेंटिफाय त्याला करायचं आहे. त्यामुळे हा जो मेंबर आहे, हा जो लाभार्थी आहे, हा या योजनेअंतर्गत जो 5 लाखाचा मोफत उपचार आहे तो घेण्यास घेऊ शकत नाही, कारण त्याची ई-के-वाय-सी ही कंप्लीट नाही. तर अशा काही प्रकारे तुम्ही तुमच्या ई-के-वाय-सीचं जे स्टेटस आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलमधून अशा रीतीने अशा प्रकारे चेक करू शकता. तर ही होती यासंबंधीची सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.